वेबिनार शृंखला आपण आयोजित केलेली आहे आणि त्या वेबिनार शृंखलेमध्ये मला ग्राहक चळवळ, ग्राहक संरक्षण या विषयावर चर्चा करण्यासाठी आणि तुमच्या सर्व मंडळींशी संवाद साधण्यासाठी ही संधी दिली, याबद्दल पहिल्यांदा मी मनपूर्वक तुमचे आभार मानतो आणि आपण सरळ विषयावर येऊ. ग्राहक ग्राहक म्हणजे कोण आणि ग्राहक चळवळ म्हणजे नक्की काय आणि ग्राहकांचं संरक्षण कशासाठी आणि कसं करायचं, या सर्व विषयांचा थोडक्यात आज आपल्याला एक साधारण 30 मिनिटाचा अवधी आहे, त्याच्यात मी थोडासा एक आढावा घेतो. सर्वप्रथम ग्राहक म्हणजे कोण आणि ग्राहक कोण नाही. मुळात तुम्ही आम्ही सगळेच ग्राहक. जो वस्तू विकत घेतो तो ग्राहक, जो सेवा विकत घेतो तोही ग्राहक. इतकंच नाही तर वस्तू आणि सेवा विकत घेण्याच्या पलीकडे त्या सेवेचे लाभ घेणारे कदाचित जी नसतात ती मंडळी देखील ग्राहक. आज अशी एकही समाजातली व्यक्ती नाही की जी ग्राहक. अगदी नवजात अर्भकापासून ते आपण शेवटचा आपण श्वास घेतो तोपर्यंत आपण ग्राहक असतो आणि सतत आपण काहीतरी ग्रहण करतो. आता कायद्याच्या दृष्टीने बोलायचं झालं तर कायद्यात ग्राहक म्हणजे कोणाची एक व्याख्या दिली की ग्राहक म्हणजे जो वस्तू विकत घेतो तो, त्याच्यासाठी तो मूल्य मोजतो तो, किंवा आपण वेगवेगळ्या सेवा घेत असतो. रेल्वेची सेवा घेतो, रिक्षाची सेवा घेतो, बँकेची सेवा घेतो, इन्शुरन्सची सेवा घेतो, पोस्टाची सेवा घेतो. अशा अनेक सेवा आपण घेत असतो आणि अनेक वस्तू आपण घेत असतो, त्याच्यासाठी मूल्य मोजत असतो. त्यावेळेला आपण ग्राहक होतो. पण याच्या पलीकडे जाऊन बऱ्याच वेळेला असे व्यवहार असतात बाजारात की वस्तूची किंमत एक जण मोजतो आणि त्याचा लाभार्थी वेगळा असतो, किंवा सेवेसाठी मूल्य एक जण मोजतो आणि त्याचा लाभार्थी वेगळा असतो. तर अशा वेळेला हा लाभार्थी देखील हा ग्राहक ठरत असतो. आणि त्यामुळे थोडक्यात सांगायचं झालं तर तुम्ही आम्ही सर्वच ग्राहक. आणि बाजारपेठेत आपण जेव्हा वावरतो त्यावेळेला आपण ग्राहक म्हणून कसं वावरायचं, ग्राहक म्हणून मला काही हक्क आहे. मुळात ग्राहक, आणि तुम्हाला आठवत असेल पूर्वी एक शब्द होता गिऱ्हाईक. आपण वाण्याकडे जायचो आणि आपल्याला गिऱ्हाईक म्हणून बघितलं जायचं आणि आपला खरोखर गिऱ्हाईक केला जायचा. गेल्या 35-40 वर्षात एक बदल समाजात घडत आलेला आहे आणि गिऱ्हाईक हा शब्द नाहीसा होऊन आज तिकडे ग्राहक हा शब्द. कायद्यातली ही जरी व्याख्या असली की वस्तू आणि सेवा विकत घेणारा तो ग्राहक किंवा त्याचा लाभार्थी तो ग्राहक, तरी या ग्राहक चळवळीचे प्रणेते श्री बिंदू माधव जोशी त्यांनी ग्राहक चळवळीसाठी एक खूप छान व्याख्या केली. ही कायद्यातली व्याख्या नाहीये, पण ही ग्राहक चळवळीची व्याख्या आहे. ग्राहक चळवळ कशी असावी आणि ग्राहक कोण, तर त्याच्यासाठी त्यांनी एक सुंदर शब्द सांगितला. ग्राहक कोण? पंचेंद्रियांनी ग्रहण करणारा तो ग्राहक. आता विचार करा, आपण आपली पंचेंद्रियांनी आपण सतत काहीतरी ग्रहण करत असतो, तो ग्रहण करणारा तो ग्राहक. अशी ही वैचारिक अधिष्ठान दिलेली ही एक ग्राहक चळवळ. आता ही चळवळ कोणासाठी? तर अर्थात ग्राहक चळवळ म्हटल्यावर ग्राहकांसाठी. आज मुळात कुठलीही चळवळ जर का पाहिलं तर चळवळ केव्हा उभी राहते? चळवळ ही बहुधा अन्यायाविरुद्ध होती. कुठेतरी अन्याय आहे, कुठेतरी फसवणूक आहे, लुबाडणूक आहे, अशा वेळेला. स्वातंत्र्याची चळवळ ही एक चळवळ होती. त्याच्यानंतर औद्योगिक क्रांती झाली. औद्योगिक क्रांतीनंतर कामगारांचं फार मोठ्या प्रमाणावर शोषण व्हायला लागलं. कामगार चळवळ उभी राहिली, महिला चळवळ उभी राहिली. अशा वेगवेगळ्या सामाजिक चळवळी जेव्हा उभ्या राहतात त्या बहुतांश ह्या अन्यायाविरुद्ध लढणाऱ्या असतात, कोणासाठी तरी एखाद्या वर्गासाठी असतात. पण आता जर का आपण पाहिलं ग्राहक चळवळ म्हटलं तर तुम्ही आम्ही सगळेच, त्याच्यात कोणीच भेदभाव नाही, स्त्री पुरुष नाही, गरीब श्रीमंत नाही, उद्योगपती म्हणा किंवा व्यापारी म्हणा तोही ग्राहक, सरकारी अधिकारी म्हणा, मंत्री म्हणा, मुख्यमंत्री म्हणा, तुमचे अध्यक्ष म्हणा, राष्ट्राध्यक्ष म्हणा, सगळेच ग्राहक असतात. तर त्यामुळे अशी सगळ्यांना कवेत घेणारी अशी एकमेव जगातली चळवळ ती म्हणजे ग्राहक चळवळ. ही त्याची मोठी व्याप्ती आहे. आता एवढी सगळी व्याप्ती असल्यावर परत प्रश्न येतो की ही ग्राहक चळवळ कशासाठी? कशासाठी याचा अर्थ सोपा आहे. आता ही चळवळ जी आहे ही मुळात ग्राहकांवर होणाऱ्या अन्यायासाठी, अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्यासाठी. का बरं? कारण असं आहे बघा, बाजारपेठेत तुम्ही जाता, आज जर का विचार केला तर तुम्ही आम्ही ग्राहक किती महत्वाचे आहोत ते लक्षात ठेवा. आज बाजारपेठेत तुम्ही आणि मी ग्राहक आहोत म्हणून यांच्या उत्पादनाला मागणी आहे.
आज बाजारपेठेत ज्या सेवा आहेत त्या उपलब्ध करून देतात कारण त्याला ग्राहक आहे. कुठेतरी मला मुंबईहून दिल्लीला जायचंय म्हणून एक विमान सेवा आहे, रेल्वे सेवा आहे, पण आज चंद्रावर कोणीच जात नाही. त्यामुळे चंद्रयानावर जायला मला चंद्रयान आज सेवेत नाही. त्यामुळे ग्राहक डोळ्यापुढे ठेवूनच या सगळ्या वस्तू आणि सेवा बाजारपेठेत आणल्या जातात. किंबहुना तुम्ही जर का विचार केला तर असं दिसेल की ग्राहक हा आपल्या सबंध अर्थव्यवस्थेचा केंद्रबिंदू आहे. सबंध अर्थव्यवस्था ही त्या ग्राहकाभोवती आहे. जर का बाजारात ग्राहकच काढून टाका, कुठलाही उद्योग उरणार नाही, कुठलीही सेवा उरणार. मग अशा वेळेला हा जो ग्राहक आहे त्याचं महत्व अनन्यसाधारण असतं. आणि म्हणून अर्थशास्त्रात देखील आपल्यातले काही जण शिकले असतील की कन्झ्युमर इज अ किंग, ग्राहक हा राजा आहे अर्थव्यवस्थेचा असं म्हटलं जातं. पण ते अर्थशास्त्राच्या पुस्तकातच राहतं. ज्या वेळेला आपण व्यवहारात जातो, बाजारपेठेत जातो, त्यावेळेला तुम्हाला आम्हाला खरोखरच राजाचं स्थान मिळतं का, राजाचा मान मिळतो का? आणि मग तुम्ही हसाल की नाही, कुठलं काय राजा घेऊन बसलाय, आमचं कोण ऐकतच नाही. तुमचं खरंच कोणी ऐकत नाही. कारण याचं कारण आपण असंघटित आहोत, आपण ग्राहक म्हणून अज्ञानी आहोत. ग्राहक म्हणून माझी एक शक्ती आहे ती मला माहितीच नाहीये, ती मला उपजलेलीच नाहीये. आणि हे सबंध अर्थचक्र माझ्यासाठी चालतंय आणि त्यामुळे मी या ग्राहकाचा अर्थव्यवस्थेचा राजा आहे, त्यामुळे मला सन्मान मिळाला पाहिजे, ही भावनाच कुठे नाही. किंवा समाजातले बाकीचे जे घटक आहेत, मग व्यापारी असो, उद्योजक असो, शासन असो, प्रशासन असो, ह्या सगळ्या गोष्टी, हे सगळे घटक हे संघटित आहेत हे लक्षात. आणि अशा वेळेला ज्या वेळेला असंघटित ग्राहक बाजारपेठेत जातो त्यावेळेला तो निश्चित नाडला जातो, निश्चित नाडला जातो. आणि म्हणून अशा या नाडलेल्या ग्राहकाचं जे शोषण व्यापारी करतात, उत्पादक करतात, उद्योजक करतात, त्यांना असं वाटतं की ह्या ग्राहकाचं शोषण केलं, कुठेतरी मी फसवणूक केली, त्याला कुठेतरी दर्जात फसवलं, त्याला कुठेतरी किमतीत फसवलं, वजनात मारलं, कुठेतरी भेसळ करून थोडस करून दिलं, तर मी माझा फायदा अनेक करीन. आणि म्हणून ग्राहक चळवळ ही अशा अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्यासाठी उभी राहिलेली ही एक ग्राहक चळवळ आहे. ग्राहक चळवळ केवळ वस्तूंचे दर कमी असावेत किंवा वस्तूंचा दर्जा चांगला असावा याच्यासाठी नाहीये, तर एक उचित मूल्यांचा आग्रह, नफा उद्योजकांनी निश्चित करावा, त्याला विरोध नाही. पण मुळात प्रश्न असा आहे की नफ्याच्या पलीकडे जाऊन जेव्हा नफेखोरी होते आणि ती देखील अनुचित व्यापारी प्रथांचा अवलंब करून, अनुचित व्यवहारांचा अवलंब करून ज्या वेळेला होते, त्यावेळेला ग्राहक हा त्याच्यावरचा अन्याय सहन होत नाही म्हणून ओरडतो, आक्रोश करतो. आणि अशा या असंघटित, दुबळ्या आणि शोषित अशा या ग्राहकाला संघटित करून जो आवाज उठवला जातो त्याच्यासाठी निर्माण झालेली ही ग्राहक चळवळ. आता ह्या ग्राहक चळवळीत ग्राहक म्हणून आपले काही अधिकार आहेत, निश्चित आहेत. मगाशी प्रमोदजींनी जो उल्लेख केला की ग्राहकांची कवच कोणतं, ग्राहकांना बाजारपेठेत ज्या वेळेला आपण जातो त्यावेळेला जसं आपण नागरिक म्हणून जेव्हा समाजात वावरतो त्यावेळेला आपल्याला घटनेने अधिकार दिलेले आहेत, तसेच अधिकार ग्राहकांना ग्राहक चळवळी आणि ज्या वेळेला तो बाजारपेठेत वावरतो त्यावेळेला त्यालाही अधिकार आहे. मी बाजारपेठेत जातो ग्राहक म्हणून, मगाशी जी म्हटलं की आपल्या मूलभूत गरजा आहेत की मला अन्न, वस्त्र, निवारा पाहिजे, तर त्यामुळे मूलभूत गरजांचा माझा भागवल्या जाण्याचा हक्क हा माझा पहिला ग्राहकांचा हक्क. त्याच्यानंतर सुरक्षितता, ग्राहकांची सुरक्षितता ही तितकीच महत्वाची आहे. ज्या वेळेला मी वस्तू आणि सेवा विकत घेतो त्या वस्तू आणि सेवा मला सुरक्षित असल्या पाहिजेत, त्याच्यात कुठेही ऍडल्ट्रेशन असता कामा नये, सेवा अनसेफ असता कामा नये, आणि त्यामुळे ग्राहकांचं सुरक्षिततेचा. आणि मी जेव्हा बाजारात जातो त्यावेळेला मला निवड करावी लागते वस्तूंची, अशा वेळेला मला निवडीचा हक्क पाहिजे. आणि त्या निवडीच्या हक्काबरोबरच मला जर का निवड करायची असेल तर त्या वस्तूबद्दलची मला माहिती मिळण्याचा हक्क आहे. आणि त्यामुळे निवडीचा हक्क आणि माहितीचा हक्क असं मिळून हे दोन हक्क घेऊन मी बाजारपेठेत जातो, त्यावेळेला मी एक चोखंदळ जागरूक ग्राहक म्हणून वावरू शकतो. त्यामुळे अशा पद्धतीने हे ग्राहक आहे. आणि असं करताना, खरेदी करताना कुठेतरी फसवणूक होणार, कुठेतरी आपण गंडवले जातो. मग अशा वेळेला काय, तक्रार करणं आणि त्या तक्रारीचं निवारण होणं हाही माझा एक हक्क आहे.
त्यामुळे तक्रार निवारणाचा आपला. त्याचबरोबर ग्राहक म्हणून एक एकटा दुकटा आहे तर सबंध ग्राहक वर्ग म्हणून आपले काही प्रश्न असतात, समस्या असतात आणि ते आपण शासन दरबारी मांडत असतो. तर अशा वेळेला प्रत्येक ग्राहकाचं तर म्हणणं शासन ऐकून घेऊ शकणार नाही, अधिकारी ऐकून घेऊ शकणार नाही. अशा वेळेला प्रातिनिधिक ग्राहक संघटना या ग्राहकांच्या तर्फे जेव्हा काही म्हणणं मांडतात त्यावेळेला ग्राहकांचं म्हणणं शासन दरबारी ऐकलं जाणं, राईट टू बी हर्ड, हा जो ग्राहकांचा हक्क आहे तोही तितकाच महत्वाचा आहे. कारण असा हक्क जर का शासनाने हा सन्मान केला, हा ग्राहकाची बूज राखली या हक्काची, तर ग्राहकांसाठी होणारे कायदे हे जास्तीत जास्त ग्राहकाभिमुख होतील आणि त्याच्यातनं ग्राहकांचं भलं होईल. अशा पद्धतीने ही काही हक्कांची मांडणी आहे. त्याचबरोबर आणखी एक दोन हक्क आहेत ते म्हणजे ग्राहकांचा शिक्षणाचा हक्क. ग्राहक शिक्षण म्हणजे काय की ग्राहक म्हणून आपण बऱ्याच वेळेला सुशिक्षित माणसं बघतो आमच्याकडे येतात तक्रार करून, पण ग्राहक म्हणून त्यांचं बरंचसं अज्ञान असतं. पॉलिसी घेतली इन्शुरन्सची पण त्या पॉलिसीच्या टर्म्स कंडिशन्स वाचल्याच नाही आणि सही केली आणि नंतर मग क्लेम आला त्यावेळेला रेप्युटेड झाल्यावर सांगितलं की या गोष्टी तुम्ही हे केले, आंधळेपणाने सही केली. त्यामुळे हे ग्राहक शिक्षण, ग्राहक जागृती हा एक आपला ग्राहकांचा हक्क आहे. आणि शेवटचा स्वच्छ पर्यावरण. हे स्वच्छ पर्यावरण हे तुम्हा आम्हा ग्राहकांना सर्वांनाच पाहिजे असतं आणि आज आपण एकंदरीत जे बघतोय आपल्या भोवतालचं सगळं पर्यावरण ज्या पद्धतीने ढासळलेलं आहे त्या याच्यातनं आपल्याला जर का चांगले ग्राहक म्हणून जर का जगायचं असेल, एक आपल्या जीवनाचा स्तर वाढवायचा असेल तर आपल्याला स्वच्छ पर्यावरण ठेवलं पाहिजे आणि देखील आपला अधिकार आहे आणि ते आपलं कर्तव्य. आता असे हे सगळे अधिकार घेऊन हे ग्राहकांची कवच कुंडल. आता ही ग्राहकांची कवच कुंडल घेऊन करणार काय? ज्या वेळेला बाजारपेठेत तुम्ही वावरता त्यावेळेला पदोपदी आपला संघर्ष असतो, झगडा असतो, कारण कोणीही तुम्हाला काही ते ऐकतं आणून देत नाही. कारण बाकीच्या सगळ्या शक्ती त्या संघटित शक्ती, व्यापारी संघटित, उद्योजक संघटित, सरकार संघटित, जाहिरातदार संघटित, संघटित नाही तो फक्त तुम्ही आणि मी असलेला ग्राहक. आणि त्यामुळे मुंबई ग्राहक पंचायतीसारख्या संघटना ग्राहकांना एकत्रित करण्याचं हे अभियान 1975 सालापासून केलं आणि 75 सालापासून आपण ग्राहकांना एकत्रित आणतो. ग्राहकांचे संघ, ग्राहकांना संघटित करण्यासाठी ग्राहक संघ ठिकठिकाणी स्थापन करतो आणि ग्राहकांची जी मूलभूत गरज वाणसामान, आज जे आपण ज्याला फार मोठ्या प्रमाणावर त्याची मागणी आहे, आज आपण कोरोनामुळे सगळे घरी बंदी झालेलो आहोत, आज केवळ वाणसामान आणण्यासाठीच फक्त आपल्याला बाहेर जायची परवानगी आहे. हेच वाणसामान मुंबई ग्राहक परिषद 1975 सालापासून मुंबईतल्या आणि आता आसपासच्या एकंदरीत मुंबई, ठाणा, पुणा, वसई, पालघर, पेण, रायगड, कोकण इथे सगळीकडे ग्राहक संघ स्थापन करून आपण हे वाणसामान ग्राहकांना ग्राहक संघांपर्यंत जाऊन पुस्तक करतोय, ना नफा ना तोटा. याच्या मागची भूमिका आहे की काय आहे की आपण एक प्रारूप तयार केलेलं आहे आणि ज्या वेळेला बाजारपेठेत आम्ही व्यापाऱ्यांवर टीका करतो, व्यापाऱ्यांना म्हणतो की तुम्ही फसवेगिरी करता आणि अनुचित व्यापारी व्यवहार करता, त्यावेळेला आम्ही एक असं प्रारूप उभं करून दाखवतो की उचित व्यवहार करून देखील व्यवहार करता येतो, उचित प्रथांचा अवलंब करून देखील तुम्हाला बाजारात व्यवहार तुम्ही करू शकता, जगू शकता. आणि हे करण्यासाठी मुंबई ग्राहक पंचायतीची अभिनव वितरण व्यवस्था आहे ती आहे आणि ती गेली 45 वर्ष चालू आहे. आणि आज या कोरोनाच्या ह्याच्यात त्याचं महत्व लोकांना जास्ती पडलेलं आहे की संघ पोस्ट, लोक घरी बसलेले आहेत, लोकांच्या दारात आज सामान येत आहे की जी आज सगळ्यांची गरज आहे. याच्यातनं बरंच काही बोध घेण्यासारखं, तर ते जाऊन देतो. तो एक मुद्दा आपण बाजूला. आता या ग्राहकांचं संरक्षण करण्यासाठी केंद्र सरकारने 1986 साली कायदा केला आणि तो म्हणजे ग्राहक संरक्षण कायदा 1986. हा कायदा, या कायद्यामध्ये ग्राहकांचे मगाशी 8 हक्क सांगितले त्यातल्या 6 हक्कांचे अधिकृतपणे त्यांनी मान्यता दिलेली आहे. दुसरा एक पर्यावरणाचा कायदा आहे, त्याच्यासाठी पर्यावरण संरक्षण कायदाच आहे आणि एक कायदा जो हक्क जो याच्यात नाहीये ग्राहक संरक्षण कायद्यामध्ये, तो म्हणजे मूलभूत गरजांचा हक्क. तो केंद्र सरकारने फूड सिक्युरिटी ऍक्ट असं करून तोही कायदा केलेला आहे. अशामुळे ग्राहकांच्या 8ही हक्कांना एक कायद्याची चौकट देण्याचं काम या ग्राहक संरक्षण कायद्याने, पर्यावरण संरक्षण कायद्याने आणि फूड सिक्युरिटी कायद्याने केलेलं आहे. तर अशा प्रकारे ह्या ग्राहक संरक्षण कायद्यामध्ये आपल्याला माहिती असेल की एक त्रिस्तरीय यंत्रणा आहे, ग्राहक न्यायालय आहेत त्याच्यात जिल्हा स्तरावर, नंतर राज्य स्तरावर आणि त्याचप्रमाणे राष्ट्रीय स्तरावर. अशा प्रकारे ही जी ग्राहक न्यायालय आहे त्रिस्तरीय यंत्रणा,
तिथे आज ग्राहक जाऊन आपल्या विरुद्ध असलेल्या तक्रारी, कुठे वस्तू घेतली त्या वस्तूत सदोषता आहे किंवा एखादी सेवा घेतली आणि त्या सेवेमध्ये सदोषता आहे. आता डॉक्टरांच्या गोष्टी असतात, आपण बऱ्याच वेळेला डॉक्टरांचा हलगर्जीपणा आपल्या कानावर येतो आणि त्याच्यामुळे एखादा रुग्ण दगावतो. अशा वेळेस वैद्यकीय सेवा देखील ह्या ग्राहक संरक्षण कायद्यात येतात आणि ग्राहक त्यांच्या विरुद्ध दाद मागू शकतो. त्यामुळे एकंदरीत या ग्राहक संरक्षण कायद्याने ग्राहकांना एक एम्पॉवर केलेला आहे आणि त्यामुळे आज ग्राहक एकटा दुकटा असला तर तो ग्राहक संरक्षण कायद्याचा वापर करू शकतो आणि आपल्या विरुद्ध झालेल्या अन्यायाविरुद्ध दाद मागू शकतो. मुंबई ग्राहक पंचायत गेले कित्येक वर्ष हे ग्राहकांचं संरक्षणाचं काम वेगवेगळ्या पद्धतीने करत आहे. ग्राहक संघटन, आता मगाशी मी सांगितलं त्याप्रमाणे आपण करतो. आज जवळजवळ मुंबई ग्राहक पंचायतीचे 33,000 सदस्य आहेत संबंध महाराष्ट्रात आणि त्यामुळे मुंबई ग्राहक पंचायत ही केवळ मुंबईतली किंवा भारतातलीच नव्हे तर आशियातली सगळ्यात मोठी अशी स्वयंसेवी ग्राहक संघटना आहे. आणि त्याचप्रमाणे दुसरीकडे आपण ग्राहकांचं संघटन करतोय, त्याचबरोबर ग्राहकांचं शिक्षण करतोय. त्याच्यासाठी मुंबई ग्राहक पंचायतीत शिक्षण विभाग आहे. त्याचबरोबर ग्राहकांचे संरक्षणासाठी ग्राहकांचे लढे दिले जातात, त्यांच्यासाठी काही केस लॉ आपण तयार करतो, केस कोर्टात जातो, PIL फाईल आपण करतो आणि अशा पद्धतीने वेगवेगळ्या पद्धतीने आपण ग्राहकांविरुद्ध ग्राहकांसाठी आपण लढत आलेलो आहोत. काही गोष्टी मला इथे सांगायला आवडेल. 5 मिनिटं आहेत अजून प्रमोदजी? हो, 10 आहेत मिनिटं आहेत मला. आपल्याकडे अजून बरोबर 12 मिनिटं आहेत सर. ओके. ग्राहक पंचायत ही कशा पद्धतीने काम करत असते आणि काय काय मोहिमा हाती घेते. मुख्य ग्राहक पंचायतीचं काम हे मगाशी म्हटल्याप्रमाणे ग्राहकांचं हित, ग्राहक हित आहे आणि ग्राहक सुख आहे हे मुंबई ग्राहक पंचायतीचं ब्रीदवाक्य आहे आणि त्यामुळे त्याच्यासाठीच आज मुंबई ग्राहक पंचायतीचे सगळे स्वयंसेवक, त्याच्यातलं कोणीही पेड वर्कर्स नाही. आणि मला एक खुलासा करायचा आहे की मुंबई ग्राहक पंचायत ही NGO नाही. NGO मध्ये बऱ्याच वेळेला जे एक वेगळं कल्चर असतं, वेगळी कार्यशैली असते, तशी इथे नाही. इथे सगळे स्वयंसेवक आहेत आणि कोणीही मानधनही घेत नाही आणि माझ्याकडे काहीतरी वेळ आहे, माझ्याकडे काहीतरी ज्ञान आहे म्हणून त्या ज्ञानाचा फायदा देण्यासाठी, अनुभवाचा फायदा देण्यासाठी इथे आमचे कार्यकर्ते येतात आणि ग्राहकांना मार्गदर्शन करतात. आमच्याकडे मुंबई ग्राहक पंचायतीची ठिकठिकाणी तक्रार मार्गदर्शन केंद्र आहेत, तिथे मार्गदर्शन करतात. शिक्षण विभागाचे आमचे कार्यकर्ते ते ग्राहकांना शिक्षण देतात, प्रशिक्षित करतात. ग्राहकांचं आमचं एक मासिक आहे, ते आम्ही सर्व सदस्यांना मोफत देतो. त्याच्यासाठी त्याच्यात वेगवेगळे ग्राहकांचे हिताचे वेगवेगळे माहिती असते, जगभर काय चाललेलं आहे त्याची माहिती आपण देतो. अशा वेगवेगळ्या पद्धतीने आपण काम करताना ग्राहकांचे ती लढे पण मुंबई ग्राहक पंचायत ही ग्राहकांचे लढे देताना एक पथ्य पाळतात आणि ते पथ्य 75 सालापासून आपण पाळत आलेलो आहे की संघर्ष जरी करायचा असेल, लढा जरी लढवायचा असेल तरी तो सनदशीर मार्गात आणि या सनदशीर मार्गातनं कदाचित रिझल्ट यायला वेळ लागत असेल, पण तरी पण तेवढा पेशन्स आपल्याला पाहिजे, तेवढी सहनशक्ती पाहिजे, पण त्याच्यातनं येणारे रिझल्ट हे कायमस्वरूपी असू शकतात. मला एक किंबहुना मुंबई ग्राहक पंचायतीचा जन्मच झाला 75 साली, तो देखील अशाच याच्यातनं झाला की ज्या वेळेला 75, 74, 75 साली अत्यंत बिकट साल होतं, पिरियड होता, कालावधी, आणि ज्या वेळेला जीवनावश्यक वस्तूंचा प्रचंड प्रमाणावर तुटवडा होता, काळा बाजार होत होता, नंतर साठेबाजी होत होती, नफेखोरी होत होती, भेसळ मोठ्या प्रमाणावर व्हायची. अशा वेळेला ग्राहकांनी एकत्र येऊन मुंबई ग्राहक पंचायतीची सुरुवात केली आणि ग्राहक संघाद्वारे वितरण व्यवस्था केली. आता हे करताना ज्या वेळेला इतर ठिकाणी त्यावेळेलाच मंडळी वाढत्या महागाईबद्दल निषेध करताना रस्त्यावर उतरायचे, बसेस जाळायचे आणि अशा पद्धतीने विघातक कामं करायची. त्यावेळेला बिंदू माधव जोशी, आपले बाबूजी म्हणजे सुधीर फडके, नंतर मधुमंत्री या आमच्या संस्थापक सदस्यांनी विचार केला की अशा पद्धतीने काम करण्याच्या ऐवजी आपण याला एक काहीतरी सकारात्मक पर्याय उभा करूया. आणि म्हणून याच्यातनं मुंबई ग्राहक पंचायतीच्या ग्राहक संघाचे जे जन्म होत गेले की कोणावर टीका करण्यापेक्षा किंवा कुठेतरी जाळपोळ करायची आणि राष्ट्रीय संपत्तीचा नाश करण्याच्या ऐवजी आणि नुकसान करण्याच्या ऐवजी सकारात्मक पर्याय उभा करा. आणि त्या दृष्टीने मुंबई ग्राहक पंचायतीने हे वितरण व्यवस्थेद्वारे एक अत्यंत कायमस्वरूपी असं सकारात्मक पर्याय उभा करून जगाला दाखवला आणि त्याची आज जगभर कौतुक. आता त्याच्यानंतर मी बऱ्याच वेळेला संरक्षणाच्या बाबतीत बोलायचं झालं तर मुंबई ग्राहक पंचायतीने बरेच लढे लढले.
ग्राहक चळवळीत काम करताना आणखी एक गोष्ट म्हणजे पथ्य आम्ही पाळतो तो म्हणजे कुठल्याही विषयावर जर का तोंड उघडायचं असेल तर त्याच्या आधी अभ्यास केला पाहिजे आणि तो अभ्यास करून मगच तोंड उघडायचं. आणि आपल्याला माहिती असेल की महाराष्ट्रात एक दोनच उदाहरण देतो. महाराष्ट्र हाऊसिंग रेग्युलेशन अँड डेव्हलपमेंट ऍक्ट 2014 आला आणि मुंबई ग्रामपंचायतीने पाहिला की त्या बराचसा बिल्डर झाला आणि त्याच वेळेला केंद्राचा रेरा कायदा येऊ घातला होता. आणि म्हणून आपण महाराष्ट्र सरकारला विनंती केली, राज्यपालांना विनंती केली, ज्या वेळेला ते विधेयक संमत झालं सही करू नका, पण आमचं ऐकलं गेलं नाही. राष्ट्रपतींपर्यंत आम्ही गेलो, सही करू नका, पण राष्ट्रपतींनी सही केली आणि त्याचं कायद्यात रूपांतर रेग्युलेशन ऍक्ट, हाऊसिंग रेग्युलेशन ऍक्ट हा अंमलात म्हणजे अस्तित्वात आला कायद्यात, कागदावर. त्याचे रूल्स तयार करण्याचं काम झालं, पण तोपर्यंत सेंट्रल गव्हर्नमेंटनी पार्लमेंटरी कमिटी नेमली रेरावर आणि त्यांनी सजेशन्स ऑब्जेक्शन्स मागवले. तिथे मुंबई ग्राहक पंचायतीने अभ्यासपूर्ण प्रतिपादन करून महाराष्ट्राला केंद्राचा रेरा कायदा हवा, रिअल इस्टेट रेग्युलेशन अँड डेव्हलपमेंट ऍक्ट हवा असा आग्रह धरला आणि महाराष्ट्राचा कायदा कसा ग्राहकाविरुद्ध आहे, कसा बिल्डर धार्जिण आहे हे साधार दाखवून दिलं. त्यावेळेला मला आठवतंय तत्कालीन मंत्री पार्लमेंटरी कमिटी मुंबईत आली होती, सुनावणी झाली, त्यावेळेला आम्ही आमची बाजू मांडली. दुसऱ्या दिवशी त्यावेळेचे तत्कालीन मुख्यमंत्री त्यांनी सांगितलं की नाही आमच्याकडे कायदा आहे, महाराष्ट्र रिअल इस्टेट आत्ताच कायदा केलेला आहे, महाराष्ट्र हाऊसिंग ऍक्ट, आम्हाला तोच हवा, आम्हाला रेराची गरज नाही. पण सुदैवाने आम्ही जी बाजू मांडली गुणवत्तेवर ती पार्लमेंटरी कमिटीने मान्य केली आणि संसदेला शिफारस केली की ज्या वेळेला संसद रिअल इस्टेट रेग्युलेशन डेव्हलपमेंट ऍक्टला संमती देईल त्यावेळेला महाराष्ट्र हाऊसिंग रेग्युलेशन डेव्हलपमेंट ऍक्ट हा रद्दबातल होईल. आणि आज रेरा मधलं 92 कलमनुसार आज महाराष्ट्राचा हाऊसिंग ऍक्ट जो बिल्डर धार्जिणा होता तो रद्द झालेला आहे आणि महाराष्ट्राला रेरा लागू केला गेला. हे मी म्हणेन की मुंबई ग्राहक पंचायतीने महाराष्ट्राला दिलेली ही भेट आहे. म्हणजे एखादी ग्राहक संघटना ग्राहकांसाठी कशा पद्धतीने लढू शकते ह्याचं हे बोलतो. आणखी एक उदाहरण सांगतो की आज मुंबई ग्राहक पंचायत नाव मुंबई म्हणायचं, पण काम हे मुंबईचं बाहेर राज्य स्तरावर राष्ट्रीय स्तराच्या पलीकडे जाऊन आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील पसरलेलं आहे. आणि मगाशी जसं प्रमोदजींनी सांगितलं त्याप्रमाणे आज युनायटेड नेशन्स पर्यंत देखील जाऊन मुंबई ग्राहक पंचायत धडकते. युनायटेड नेशन्सनी 1985 साली ग्राहकांच्या संरक्षणासाठी मार्गदर्शक तत्व जाहीर केली होती, पण त्याची फारशी अंमलबजावणी होत नव्हती. मुंबई ग्राहक पंचायतीचा आग्रह होता की ह्याच्यात आता कालानुसार सुधारणा होणं आवश्यक आहे आणि त्याचा आपण तगादा लावला. कन्झ्युमर्स इंटरनॅशनल म्हणून जे एक ग्राहक संस्थांचं जागतिक ग्राहक संस्थांचं एक जे फेडरेशन आहे तिथे मुंबई ग्राहक पंचायतीला स्थान आहे. तिथे त्यांच्या संचालक मंडळावर मी 4 वर्ष काम केलं आणि ते करत असतानाच युनायटेड नेशन्स बरोबर आपण संवाद साधून ह्या युनायटेड नेशन्सच्या गाईडलाईन्स मध्ये सुधारणा करून घेतल्या. आणि त्याच्यात एक महत्वाची सुधारणा आपण कायमस्वरूपी अशी केली की ह्या सगळ्या सुधारणा तुम्ही नवीन कराल आणि त्या अंमलात येतील, कागदावर राहतील, पण त्याची अंमलबजावणी होते की नाही हे कसं बघायचं. तर त्याच्यासाठी आपण एक सूचना सुचवली होती की याच्यावर देखरेख करणारी एक कायमस्वरूपी यंत्रणा जिनिव्हामध्ये असावी. कारण युनायटेड नेशन्सची अंगटाड म्हणून जी बॉडी आहे युनायटेड नेशन्स कॉन्फरन्स ऑन ट्रेड अँड डेव्हलपमेंट, त्याचं ऑफिस हे जिनिव्हाला आहे स्वित्झर्लंडमध्ये. तर तिथे ही कायमस्वरूपी यंत्रणा करावी की जिथे सर्व देशांचे प्रतिनिधी येतात आणि तिथे दरवर्षी या ग्राहक संरक्षणाचा आढावा, जागतिक आढावा घेतला जाईल अशी व्यवस्था करावी. ही आपली सूचना मला सांगायला अभिमान वाटतो, आनंद वाटतो आणि तो केवळ मला वाटणार नाही तर आज प्रत्येक भारतीयाला वाटलं पाहिजे की एक भारतीय ग्राहक संघटना जागतिक स्तरावर जाऊन ग्राहकांसाठी असं करू शकते आणि ती सूचना युनायटेड नेशन्सची जनरल असेंब्ली संमत करते आणि ते अंमलात आज येते. आणि गेले 5 वर्ष हा सतत कार्यक्रम चाललेला आहे. दरवर्षी आम्ही जिनिव्हाला भेटतो आणि संबंध जगभर ग्राहक संरक्षणाचे काय उपक्रम चालले आहेत, कुठल्या देशाला कशी मदत करायला पाहिजे, कोणी प्रगतीशील देश काय कसं चांगलं काम करतं, अविकसित देशांना काय मदत लागेल, या पद्धतीने याचा आढावा घेतला जातो. अशा पद्धतीने हे ग्राहक संरक्षणाचं काम मुंबई ग्राहक पंचायत गेली 45 वर्ष सातत्याने करत आलेलं आहे, राज्य स्तरावर, राष्ट्रीय स्तरावर आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर. आणि अशा पद्धतीनेच आपण हे काम याच्या पुढेही नेणार आहोत. आता हे करताना एक शेवटचा मुद्दा मला निश्चितच सांगायला आवडेल की प्रमोदजींनी मला बोलताना सांगितलं होतं की आम्ही याच्यात काय करू शकतो, राजकीय पक्ष म्हणून काय करू शकतो. राजकीय पक्ष, मंत्री, प्रशासन आणि सरकार यांना करण्यासारखं बरंच आहे.
जे अधिकारी असतात आणि जे मंत्री असतात त्यांना बऱ्याच वेळेला ह्या चळवळीचं पूर्ण माहिती असते असं नाही. तर अशा वेळेला जे कायदे करायचे असतात या प्रत्येक कायद्याचा कुठे ना कुठेतरी ग्राहकांवर परिणाम होणार असतो. त्यामुळे असे हे कायदे करताना किंवा धोरणात्मक कुठलेही निर्णय घेताना ग्राहक चळवळीच्या कार्यकर्त्यांशी जर का संवाद साधला आणि मग याच्यासाठी राजकीय पक्ष कुठेही असो ते सत्ताधारी असो किंवा विरोधी पक्ष असो शेवटी आपण एक एकंदर बघतो की समाजासाठी आपण काय करतो आणि त्याच्यात सगळ्यांचंच योगदान असतं. आज कोण सत्तेत असतं कोण उद्या सत्तेत असतं. तर ह्या सगळ्यांनी कायदे करताना जर का ग्राहक चळवळीतल्या कार्यकर्त्यांची मदत घेतली त्यांचा जो अभ्यास आहे त्याचा फायदा घेतला तर जे कायदे होते किंवा जे वेळोवेळी निर्णय घेतले जातात ते शेवटी ग्राहकाभिमुख असले पाहिजे कन्झ्युमर सेंट्रिक असले पाहिजे कारण कन्झ्युमर इज द किंग ऑफ द इकॉनॉमी. त्यामुळे ग्राहकाला केंद्रबिंदू ठरवा आणि तुमचे निर्णय जर का सगळे असे केले तर तुमचा एक समाज जो असेल तुमची जी अर्थव्यवस्था असेल ती पूर्णपणे निकोप आणि सुदृढ अशी अर्थव्यवस्था असेल ती शोषण मुक्त असेल. शोषणावर आधारित अशी जी आजची अर्थव्यवस्था आहे ती बदलून आपल्याला एक परिवर्तन करायचंय आणि ह्या परिवर्तनासाठी ही ग्राहक चळवळ आहे. त्यामुळे राजकीय पक्षांना देखील माझं एक आव्हान आहे की ग्राहक चळवळीला तुम्हाला देण्यासाठी विचार देण्यासाठी दिशा देण्यासाठी बऱ्याच गोष्टी आहेत. तर त्यामुळे आपल्यामध्ये एक संवाद पाहिजे त्यासाठी एक ब्रिज पाहिजे आणि त्यासाठी मुंबई ग्राहक पंचायत ही नेहमीच तयार असेल. मुंबई ग्राहक पंचायतीचा सकारात्मकतेवरच विचार आहे आणि त्या दृष्टीने ज्या ज्या गोष्टी आपल्याला ग्राहकांसाठी करता येतील त्या आपल्याला करायच्या आहेत आणि या दृष्टीने कुठलाही राजकीय पक्ष असो त्याला मुंबई ग्राहक पंचायत ही नेहमीच मार्गदर्शन करेल मदत करेल आणि त्याचबरोबर आमच्याकडे जो काही अनुभव आहे त्या ह्याच्यातनं एकंदरीत आपल्याला ग्राहकाभिमुख कसं होता येईल आपली अर्थव्यवस्था ही निकोप होऊन ग्राहकाभिमुख कशी करता येईल याच्याबद्दल निश्चित योगदान देत आहे. धन्यवाद. धन्यवाद सर. खूपच चांगल्या पद्धतीने ग्राहकांच्या चळवळीच्या संदर्भामध्ये ग्राहक चळवळीच्या संदर्भामध्ये ही मांडणी झाली आणि मुंबई ग्राहक पंचायतीचं योगदान म्हणजे एक चांगल्या पद्धतीने हा मुद्दा मांडला गेला की एक चळवळ मुंबई ग्राहक पंचायतीच्या माध्यमातून उभी राहिलेली एक चळवळ कशा पद्धतीने पुढे तो रेटा नेऊन ग्राहकांना ते संरक्षण आज देत आहे आणि एक आश्वस्त करत आहे की ग्राहकांना आश्वस्त करणारी एक यंत्रणा आहे. अशीच यंत्रणा प्रत्येक ठिकाणी प्रत्येक राजकीय पक्षांमध्ये सुद्धा झाली पाहिजे आणि सामाजिक कार्यकर्त्यांमध्ये सुद्धा ती जाणीव जी आहे ती जाणीव निर्माण झाली पाहिजे. आपण या पहिल्या सत्रामध्ये खूप चांगल्या पद्धतीने सर्व मुद्द्यांना आपण स्पर्श केलेला आहे. मी आता सर्वांना विनंती करतो की आपल्याला सर्वांना एक लिंक पाठवलेली आहे प्रश्नोत्तराची. 5 मिनिटांनंतर आपण प्रश्नोत्तरासाठी आपण भेटणार आहोत. ग्राहकांच्या संदर्भातले बरेच प्रश्न आहेत. आता माझ्याकडे एक प्रश्न आला की एमआरपी मध्ये थिएटरमध्ये एमआरपीच्या पेक्षा जास्त विक्री करणाऱ्या ज्या शीतपेय आणि या संदर्भात आहे त्याचं काय करायला पाहिजे अशा अनेक प्रश्नांची शृंखला आहे आणि आजचा विशेष म्हणजे या सत्रामध्ये सर तुम्ही जेव्हा बोलायला सुरुवात केली तेव्हापासून ते आतापर्यंत 100% उपस्थिती या सत्रामध्ये राहिलेली आहे आणि 25 जण बाहेर वेटिंगला होती त्यांना सुद्धा आम्ही ऍडिशनल करून त्यांना सुद्धा आतमध्ये घेतलेलं आहे आणि खूप चांगल्या पद्धतीने म्हणजे हाऊसफुल झालेलं आहे. त्याबद्दल मी आपल्या सर्वांचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो. एक लक्षात ठेवा ही चळवळ आहे हा विचार आहे हा विचार तुमच्या मनामध्ये रुजवणं आणि त्याचा वटवृक्ष करणं आणि त्या वटवृक्षामध्ये सर्व जनतेला हा आधार देणं ही भूमिका आपल्या सर्वांची असली पाहिजे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची सुद्धा हीच भूमिका आहे. म्हणून शॅडो कॅबिनेटमध्ये सुद्धा ग्राहक संरक्षण या विषयाकडे राजसाहेबांनी एक विशेष लक्ष दिलेलं आहे आणि त्या विभागाची निर्मिती केलेली आहे. 5 मिनिटांनंतर आपण सर्वांनी पुन्हा एकदा जमायचंय. आपले प्रश्न जे आहेत ते मला व्हॉट्सअपवर पाठवायचे आहेत. प्रश्न जे व्हॉट्सअपवर पाठवलेले असतील त्याच प्रश्नांना उत्तरं दिली जातील त्याची प्राथमिकता ठरवली जाईल आणि निर्णय घेतले जातील. स्टे ट्यून आणि आता लवकरात लवकर आपण भेटू केवळ 5 मिनिटाच्या ब्रेक नंतर. धन्यवाद.